समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शिवाजी महाराज शाहू महाराजांचं नाव देशभर जगात पोहोचवण्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित करणार आहोत आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य। भवानी के वीरो उठा लो भुजा को, सत्याग्नि को मस्तक सजा लो। शिवाजी महाराजांनी विस्थापित लोकांना ताकद दिली, शेतकऱ्यांना ताकद दिली आणि ती ताकद परत एकदा या स्वराज्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना द्यायची, म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय। अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हा क्रांती दिन दिवस आहे आणि म्हणून स्वराज्यात जर क्रांती घडवायची असेल तर सामान्य माणसाची क्रांती घडू शकतो। स्वराज्यानुसार तर 100 एकट्यांचं राहिलेलं नाहीये, सगळ्यांचं स्वराज्य आहे। स्वराज्य हे गरिबांसाठी आहे, स्वराज्य हे शेतकऱ्यांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, स्वराज्य हे नवीन येणाऱ्या उद्योजकांसाठी आहे। परभणीचं नुसतं राजकीय खेळ करून टाकलेलं आहे। गावाचा विकास, या तालुक्याचा विकास कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाही आणि अशी अवस्था परभणीची असेल तर निश्चितपणाने स्वराज्य हे तुमच्या मदतीला येणार। अविनाशी अविनाश तू शमशीर से दुश्मन पे वार कर, हौसलों को चीर के। आज धाराशिव मध्ये आम्ही 50 शाखेत उद्घाटन करणार आहे। नाच खेल मौत का, जीत की तुम बना, जीत का गुमान कर, प्रहार कर, प्रहार कर, देश पर प्रहार है। तुमच्या भूमला जर तुम्ही स्टार्टअपच्या साठी इन्फ्रास्ट्रक्चर जर उभा करू शकला तर ह्या लोकांना तिकडे सोलापूरला नोकरीला जायची, लातूरला नोकरीला जायची गरज नाही, पुण्याला जायची गरज नाही, मुंबईला जायची गरज नाहीये। बाजारपेठ आशिया खंडातली सगळ्यात मोठी नवी मुंबईत आहे। आपला बळीराजा सगळं कांदा असेल, बटाटा असेल, तुमचे सगळे वस्तू घेऊन रात्रभर प्रवास करतो आणि इथे येतो। त्याला राहायची जागा नाहीये, तो झोपतो रस्त्यावरच, शौचालय नाही त्याला। तर काय हिमाचल प्रदेश भवन आहे, बिहार भवन आहे, उत्तर प्रदेश भवन आहे, मग शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन का नाही? वाईट परिस्थिती ज्या शेतकऱ्यांची झालेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण राजकीय माणसं उचलत आहेत? तुम्हाला विकासाची चर्चा कुठे दिसते का? नांदेडच्या बाबतीत MIDCच्या पदाची चर्चा कोण करते का? नुसतं डोळ्याला पट्टी लावून मतदान करून चालणार नाही। आज येणाऱ्या 2024च्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही विचारपूर्वक मतदान करायला पाहिजे। मागच्या वर्षी स्वराज्य संघटनेची घोषणा मी केली। मला आनंद आहे 8 महिन्यात मी एवढे नवीन कार्यकर्ते तयार केले, एवढे अनेक स्वराज्याचे अनेक लोकांचा माझ्यावर विश्वास बसला। देशाचं हित हा स्वराज्याचा अजेंडा। शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते स्वराज्य करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून 2024ला स्वराज्याचे स्वतःचे उमेदवार असणार आहेत। राजकारणाच्या पलीकडे जाऊन काय ते विचार करायला पाहिजे तुम्ही सांगोल्याच्या लोकांनी। या जाती पलीकडे तुम्ही मतदान करा।
जो तुमचं काम करणार, जो तुमच्या भागाचा विकास करणार, ह्याला निवडून द्या.